आणि पोलिसांनी 3 जणांना अटक केली। तर हे दृश्य आपण बघतोय। यावेळेस राज ठाकरे हे मुंबईमध्ये परतलेले आहेत आणि राज ठाकरेंचं फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज ठाकरे अखेर मुंबईत आलेले आहेत आणि मुंबईत राज ठाकरे आल्यानंतर फुलांचा वर्षाव त्यांच्या गाडीवर करण्यात आला। महाराष्ट्र दौरा यावेळेस राज ठाकरेंनी केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनी आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंच्या या दौऱ्याला हा दौरा विशेष अर्थाने चर्चेतही राहिला होता, कारण या दौऱ्याला विरोध झाला होता। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध झाला। मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली होती। राज ठाकरेंनी आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध आहे अशी एक बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासाही केला होता। त्यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिलेला आहे आणि अखेर राज ठाकरे आता मुंबईत परतलेले आहेत। मुंबईमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। राज ठाकरे पुण्यात JW मॅरियटमध्ये मुक्कामी होते आणि तिथं देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था इथं त्यांना पुरवली होती, कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सुपारी फेकून तसंच निषेध करून त्यांचा ताफा थांबवला होता आणि यानंतर कालच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। त्यांनी यावेळेस नारळ फेकले होते, शेण फेकलं होतं आणि हे राजकीय वातावरण एकंदरीतच तापल्यानंतर अखेर राज ठाकरे जे आहेत ते मुंबईत आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती। राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर राज ठाकरेंचं जोरदार स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। राज ठाकरेंचा हा महाराष्ट्र दौरा विशेष अर्थाने चर्चेत राहिलेला आहे। राज ठाकरेंच्या या दौऱ्याला अनेक ठिकाणी विरोधही झालेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये रंगलेलं वाकयुद्ध देखील या दौऱ्यामध्ये चर्चेचा विषय ठरलं होतं। त्यानंतर मराठा आंदोलक आणि शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला होता। राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारीबाज म्हणत सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या आणि त्याची प्रतिक्रिया काल आपण बघितलेली आहे, ठाण्यामध्ये उमटली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर देखील नारळ फेकले, सोबतच शेण फेकलं आणि यानंतर राज्याचं राजकीय वातावरण ठाकरे बंधूंमध्ये मात्र जोरदार तापलं होतं। बीडमध्ये घडलेली घटना त्याचे पडसाद ठाण्यात उमटले आणि आज मुंबईत राज ठाकरे आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय। यावेळेस राज ठाकरे हे स्वतः वाहन चालवत आपल्या घरी पोहोचलेले आहेत। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। राज ठाकरे हे पुण्याहून JW मॅरियटमध्ये ते मुक्कामी होते। तिथून ज्यावेळेस ते मुंबईच्या दिशेने निघाले त्यावेळेस शेकडो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या यावेळेस या ताफ्यामध्ये राज ठाकरेंसोबत होत्या। राज ठाकरेंना दादरपर्यंत त्यांच्या सोबत मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते। शेकडो गाड्या यावेळेस राज ठाकरेंच्या पहाऱ्यासाठी म्हणून त्यांच्या ताफ्यामध्ये होत्या आणि अखेर राज ठाकरे दादरच्या त्यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत।